शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस या पिकामध्ये मावा आणि थ्रिप्स या दोन रसशोषक किडींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. तर थ्रिप्सचा प्रादुर्भाव देखील अनेक शेतकरी मित्रांच्या प्लॉटमध्ये निरीक्षणामध्ये दिसत आहे. तर या दोनही किडींच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर करण्यापेक्षा तुम्ही मार्केटमध्ये एकत्रित कॉम्बिनेशन असलेल्या कीटकनाशकाचा वापर करू शकता. फिप्रोनिल ज्या घटक आहे हा थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी, तर फ्लोनिकॅमिड हा घटक मावा किडीच्या नियंत्रणासाठी काम करतो. आता या दोन्हींचं एकत्रित कॉम्बिनेशन असलेलं मार्केटमध्ये ऑक्झॅलिस या नावाने तुम्हाला एक कीटकनाशक मिळेल, ज्यामध्ये फिप्रोनिल 15% आणि फ्लोनिकॅमाइड 15% हे 2 घटक आहेत. हे मावा कीड, त्याच्यानंतर थ्रिप्स कीड आणि सोबतच पांढरी माशी किंवा इतर किडीचा जर प्रादुर्भाव झाला असेल, जसं तुडतुड्याचा देखील काही शेतकरी मित्रांच्या प्लॉटमध्ये प्रादुर्भाव पाहायला मिळतो. या दोन्हींसाठी चांगल्या पद्धतीने नियंत्रण करतं. तुडतुड्याचा प्रादुर्भाव जर जास्त असेल, तर टॉल्फेनपायराइड ह्या घटक असलेल्या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता. सोबतच आत्ता पिकामध्ये पाते लागण्याची अवस्था चालू आहे. 10-15 पाते पिकावरती लागलेले आहे आणि अजून देखील पात्यांची संख्या वाढत आहे. अशामध्ये पिकाला मॅग्नेशियमची गरज खूप मोठ्या प्रमाणात असते. मग तुम्ही जर खत व्यवस्थापन जर करणार असाल, तर त्या खतामधून 10 किलो एकरी मॅग्नेशियम देऊ शकता किंवा 9-24-24 किंवा 8-21-21 असे खत वापर करू शकता, ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम ऑलरेडी दिलेला आहे. सोबत तुम्हाला देण्याची आवश्यकता नाही. 10-26-26 असेल किंवा 12-32-16 असेल, 14-35-14 असेल, या खतासोबत तुम्ही मिक्स करून मॅग्नेशियम एकरी 10 ते 15 किलो देऊ शकता. आणि या फवारणीमध्ये देखील तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेटचा जे विद्राव्य आहे पाण्यामध्ये विरघळतं, याचा वापर करायचा आहे. प्रतिपंप 80 ग्राम या प्रमाणात घेऊन मॅग्नेशियम तुम्हाला फवारणीमध्ये वापरायचा आहे. त्यासोबतच पिकावरती जैविक आणि अजैविक ताण येतो किडींचा प्रादुर्भाव झाल्यावर ढगाळ वातावरणामुळे किंवा काही शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये अतिरिक्त पाऊस झाला आहे, काहींच्या शेतामध्ये कमी पाऊस आहे. त्यामुळे पिकावरती जो ताण आला, याच्यामुळे पिकावरती पाते लागत नाहीत आणि पातेगळ होऊ शकते. याच्यासाठी तुम्हाला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बायोक्लासिक किंवा टाटा बहार किंवा प्लॅनोफिक्सचा वापर करायचा आहे. बायोक्लासिक 10 मिली किंवा टाटा बहार 30 मिली किंवा अतिरिक्त प्रमाणात पातेगळ होऊ शकते असं जर वाटत असेल, तर तुम्ही प्लॅनोफिक्सचा वापर करू शकता. पण प्रमाण जे आहे प्लॅनोफिक्सचं हे योग्य घ्यायचं आहे. ते आहे 4 मिली प्रतिपंप. त्या प्रमाणामध्ये घेऊन तुम्ही फवारणी करू शकता. धन्यवाद.